नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात वेगवेगळ्या विषयांवरती, ज्याचा विषय जो आहे तो मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. अगदी रोजच्या आयुष्यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंतचे जे सगळे प्रॉब्लेम्स असतात ते दूर करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं असतं त्याचा आपण विचार करत असतो. तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे को डिपेंडन्सी. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःच्या गरजा, स्वतःच्या भावना बाजूला ठेवून, स्वतःच्या इच्छा, अपेक्षा किंवा गरजा बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी सतत खूप जास्त प्रमाणामध्ये करत जातो, ज्याच्यामुळे दुसरा माणूस आपल्यावरती तर अवलंबून राहतोच, पण आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. आपल्या आयुष्यातला आनंद नक्की कशात आहे हे आपल्याला कळत नाही, किंवा आपण कुठेतरी सतत दडपलेल्या भावनेमध्ये अडकून असतो. ती असते को डिपेंडन्सी. आणि ती बऱ्याचदा तुमच्या भूतकाळामध्ये लहानपणीच्या कडवट अनुभवातून आल्यामुळे काही गोष्टी तयार होत असतात तुमच्या बिलीफ सिस्टीममध्ये, आणि त्याच्यामुळे ते वागणं आलेलं असतं. बऱ्याचदा लहानपणी जर अब्यूज झालेला असेल, फिजिकल अब्यूज असेल, सेक्शुअल अब्यूज असेल, शारीरिक लैंगिक पिळवणूक झाली असेल, किंवा नार्सिस्टिक पॅरेंट्स ज्याच्यामध्ये असे काही तुमचा सांभाळ करणाऱ्या व्यक्ती किंवा तुमचे पालक जर खूप जास्त प्रमाणात दुसऱ्यांवरती अवलंबून राहणारे आहेत, ज्याला डिपेंडंट पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं, किंवा नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे फक्त स्वतःच्याच प्रेमात असणाऱ्या व्यक्ती ज्यांना दुसरं जगच दिसत नाही, मी म्हणेल तेच खरं, किंवा माझं जे आहे, माझं म्हणणं आहे ते नेहमी राईट असतं, नेहमी बरोबर असतं, आणि मी म्हणजे सगळ्यात माझी पॉवर, माझी ब्युटी किंवा माझ्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या इतक्या उत्तम आहेत की जगामध्ये दुसरं तसं कोणीच नाही, माझ्यापेक्षा उत्तम काहीच नाही, असं ज्या व्यक्तींना वाटत असतं त्या असतात नार्सिस्टिक व्यक्ती. तर अशा व्यक्तींच्या सहवासात वाढलेली लहान मुलं जेव्हा मोठी होतात, जेव्हा प्रौढ व्यक्ती होतात, तेव्हा त्यांच्यामध्ये जे बदल होतात ते इतक्या टोकाचे बदल होतात किंवा मानसिक पातळीवर बदल होतात. त्यांना असं वाटतं की आपल्या गरजा, आपल्या इच्छा ह्या काही महत्त्वाच्या नाही आहेत आणि आपल्याला सतत दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या इच्छांना काही महत्त्व नाही आहे किंवा त्या काही नंतर पूर्ण करता येतील, आपल्या गरजा काही नंतर पूर्ण करता येतील, पण आधी मला दुसऱ्याच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. जर दुसऱ्याच्या गरजा पूर्ण नाही झाल्या तर त्यांना कसं वाटेल, ते माझ्याबद्दल काय विचार करतील, त्यांनी जर माझ्याबद्दल वाईट विचार केला तर याचा अर्थ मी वाईट आहे. तर मला जर चांगलं बनायचं असेल तर मला आधी दुसऱ्यांसाठी केलं पाहिजे. जर दुसऱ्यांच्या गरजा मी पूर्ण केल्या, जर त्यांना माझ्याबद्दल चांगलं वाटलं तर मी चांगलं आहे, तर मी चांगली आहे. मग स्वतःची जी किंमत आहे ती दुसऱ्यांच्या विचारांवर, दुसऱ्यांच्या वागण्यावर केली जाते, आणि म्हणून दुसऱ्याला सतत प्लीज करण्यासाठी, सतत खुश ठेवण्यासाठी दुसऱ्यांच्या गरजांना जास्त महत्त्व दिलं जातं. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या जातात, इच्छा बाजूला ठेवल्या जातात, आणि दुसऱ्यांच्या गरजा किंवा दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा केला जातो. क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त कष्ट केले जातात, क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त प्रयत्न केले जातात. दुसऱ्यांनी आपल्याला रिजेक्ट करू नये, आपल्याला त्यांच्या आयुष्यातून बाजूला करू नये किंवा आपल्याला नाकारू नये म्हणून सतत त्यांना खुश ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, आणि ते दुःखी नाही झाले पाहिजेत किंवा त्यांना त्रास झाला नाही पाहिजे म्हणून मग सतत उठसूट त्यांच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप केला जातो किंवा त्यांच्या गरजा बघितल्या जातात. त्यांच्यासाठीचे निर्णयसुद्धा आपणच घ्यायला जातो, किंवा त्यांनी काय करायला हवं आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांचा आनंद त्यांना कसा मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी सतत उठसूट प्रयत्न केले जातात. तर इथे काय होतं की आपण माणूस म्हणून आपल्या गरजा किंवा आपल्या इच्छा ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, डोळेझाक करतो, आणि समोरच्या माणसासाठी आपला सगळा वेळ, सगळी शक्ती तिथे खर्च केली जाते. बरं, हे खर्च करत असताना त्याच्यातून पॉझिटिव्ह आउटकम्स काहीच नसतात. आत्ता आपण डिस्कस केलं त्याच्याप्रमाणे हे कशासाठी केलं जातं, तर दुसऱ्याकडून मला नाकारलं जाऊ नये, दुसऱ्याने मला नेहमी चांगलं म्हणावं, दुसऱ्याने नेहमी माझं कौतुक करावं, किंवा मी दुसऱ्यांच्या नजरेत नेहमी चांगला ठरावा, किंवा जर मी तसं नाही केलं तर मग मला लोक नावं ठेवतील, किंवा मग मला काहीतरी माझी जी स्वतःची जी किंमत आहे ती किंमतच काही राहणार नाही, असे नेगेटिव्ह विचार केल्यामुळे, किंवा ती चिंता, धाकधूक, भीती की कोणीतरी मला सोडून जाईल, कोणीतरी माझ्यावर टीका करेल,
असं सतत मनामध्ये असतं. कारण का तर आपण जो लहानपणापासून जो विचार केलेला असतो की जर आपण अशा व्यक्तींच्या सहवासात वाढलेले आहोत की जे नार्सिस्टिक आहेत किंवा डिपेंडंट आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या गरजा ह्या काही महत्त्वाच्या नाही आहेत, कारण आपल्याला तसं वाढवलेलं असतं लहानपणापासून. मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती दिसायला लागतो. आज हा व्हिडिओ आपण ह्याच्यासाठी करतोय, विषय असा आहे आपला की जर आपण हे समजून घेतलं मनापासून की जर ह्या गोष्टी घडतायत, आपण एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांसाठी करतो आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला मानसिक समाधान तर नाहीच आहे, उलट चिंता, भीती, असुरक्षितता या भावना जास्त आहेत, तर आपल्याला त्याच्यातून वेळीच बाहेर पडणं गरजेचं आहे. आपण एका विशिष्ट मर्यादेच्या इथे थांबलं पाहिजे, स्वतःला सांगितलं पाहिजे की माझ्या गरजा, माझ्या इच्छा काय आहेत, त्याच्यासाठी मला आधी वेळ दिला पाहिजे आणि मग त्या पूर्ण करून जर मला दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करायच्या असतील, पण त्यातही कुठली भीती आणि असुरक्षितता नको, म्हणजे कोणीतरी माझ्यावरती खुश व्हावं, कोणीतरी मला सोडून जाऊ नये म्हणून मी त्याच्यासाठी करतोय, अशा भावनेने न करता त्याच्यातून जर आनंद मिळत असेल, समाधान मिळत असेल, तरच आपण ते करायला जावं. अन्यथा आपण तिथे स्वतःला थांबवावं, दुसऱ्यालाही थांबवावं, त्यांना सांगावं की माझी क्षमता एवढी आहे किंवा माझा वेळ एवढा आहे, या वेळेत क्षमतेमध्ये जेवढ्या गोष्टी बसतील, जमतील तेवढ्या मी करेन आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला ह्या गोष्टी जमणार नाहीत किंवा तो वेळ, ती शक्ती मला माझ्या कामांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी देणं गरजेचं आहे. याच्यात कुठलाही अपराधीपणा मांडण्याची काहीच गरज नाही आहे, कारण स्वतःचा आनंद जपणं ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे, प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. जसं दुसऱ्यांसाठी करतो आपण तसं आपण स्वतःसाठी करणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर आपण स्वतःला सांभाळू नाही शकलो तर आपण दुसऱ्यांसाठी काहीच करू नाही शकणार. त्याच्यामुळे आधी स्वतःच्या गरजा, स्वतःच्या जे काही इच्छा आहेत त्या आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, स्वतःसाठी वेळ द्यावा. जेवढं आपल्या दुसऱ्यांसाठीचं नातं महत्त्वाचं आहे ना, तेवढं आपल्याशी असणारं नातं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण मानसिक आरोग्यासाठी आपण स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला सांभाळणं, स्वतःसाठी वेळ देणं ही प्राथमिक गरज आहे. त्यामुळे त्या गोष्टींचा विचार इथे नक्की व्हावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत मिळावी ह्याच्यासाठी शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.